नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण 15.5 दॅट इज द फॉर्मेशन ऑफ SBR, ज्यालाच म्हणतो आपण स्टायरीन ब्युटॅडाईन रबर किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ब्युना यस, ह्याचं प्रिपरेशन घेतलं होतं. आणि आपल्या पुस्तकामध्ये ती रिॲक्शन थोडीशी मोठी दिलेली आहे लक्षात प्रिपरेशनची. तर त्याऐवजी तुम्ही हे सुद्धा रिॲक्शन त्या ठिकाणी लिहून घेऊ शकता, ज्याचे मोनोमर्स 2 आहेत. त्याला म्हणतो आपण स्टायरीन, जो N टाइम्स घेतला आहे आपण, C6H5 CH डबल बॉन्ड CH2. याचं स्ट्रक्चर जर काढायचं काय म्हणतो आपल्याला, C6H5 CH डबल बॉन्ड CH2. आणि हे C6H5च्या ऐवजी आपण काय काढली तर बेन्झिनची रिंग, फिनाइल ग्रुपला पण बेन्झिनच्या रिंग फॉर्ममध्ये दाखवले. C6H5 CH डबल बॉन्ड CH2 हे N टाइम्स घ्यायचं आहे. It reacts with the N molecules of 1,3-butadiene. हे दोन monomers they undergo the polymerization reaction and to form the polymer, and that polymer is called SBR or Buna-Yas. तर या ठिकाणी पहा, ही बेन्झिन रिंगला बेन्झिन रिंग घेतली आपण, म्हणजे फिनाइल ग्रुप. ह्याला अटॅच आहे CH. तुम्हाला मागे सुद्धा मी सांगितलं होतं, पॉलिमरायझेशन झाल्यानंतर जे काय आपण स्ट्रक्चर लिहितो त्या ठिकाणी डबल बॉन्ड असेल तर सिंगल बॉन्ड लिहायचा आणि सिंगल बॉन्ड असेल तर डबल बॉन्ड लिहायचा आहे, कारण त्या ठिकाणी कार्बनची व्हॅलेन्सी ही सॅटिस्फाय झाली पाहिजे. तर या ठिकाणी बघा, बेन्झिन रिंगला CH अटॅच आहे, या ठिकाणी CH डबल बॉन्ड CH2 आहे. तर आपण काय लिहिलं आहे, CH सिंगल बॉन्ड CH2. आणि ह्याला अटॅच होईल हा मॉलिक्यूल CH2ला, हा CH2 अटॅच होईल लक्षात. CH2 या ठिकाणी हा CH2 अटॅच होईल, परत इथं डबल बॉन्ड, या ठिकाणी सिंगल बॉन्ड येईल. CH या ठिकाणी CH मध्ये सिंगल बॉन्ड आहे, या ठिकाणी डबल बॉन्ड घेतलाय आपण, CH डबल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2. या ठिकाणी ह्या CHच्या लेफ्ट साईडला डॅश दिली आपण आणि ह्या CH2च्या राईट साईडला डॅश दिली. म्हणजे हे युनिट किती टाइम्स रिपीट होणार आहे, N टाइम्स. आणि हे ब्रॅकेटमध्ये घ्यायचे आणि ब्रॅकेटच्या बाहेर लिहिले आपण N टाइम्स. and that formed rubber is called styrene butadiene rubber or it is also called Buna-Yas rubber. तर ही मागच्या पिरियडला जेव्हा आपण ही रिॲक्शन घेतली ती आपल्या पुस्तकातनं लिहिली होती, जी की थोडीशी हार्ड आहे. तर ही सोपी रिॲक्शन तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता फॉर्मेशन ऑफ SBR साठी लक्षात. आता त्याच्यानंतर जे फॉर्मेशन आहे ते आहे निओप्रीनचं फॉर्मेशन, दॅट इज द निओप्रीन रबर. त्याला आपण निओप्रीन सुद्धा म्हणू किंवा ते दॅट इज ऑल्सो कॉल्ड निओप्रीन रबर. 15.3.8 15.3.8 पेज नंबर 333 333 पेज नंबरवर हे प्रिपरेशन दिलेलं आहे. दॅट इज द निओप्रीन, फॉर्मेशन ऑफ निओप्रीन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड निओप्रीन रबर. आता ह्याचं फॉर्मेशन घेताना ह्याचा जो मोनोमर आहे त्या मोनोमरचं नाव आहे क्लोरोप्रीन. नेम ऑफ द मोनोमर इज क्लोरोप्रीन. त्याचं स्ट्रक्चर किंवा खाली द्या, या ठिकाणी मोनोमरचं नाव क्लोरोप्रीन आणि त्याचं स्ट्रक्चर आहे CH2 डबल बॉन्ड CHCl CH2 डबल बॉन्ड CCl डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. आता ह्याचं जर तुम्हाला IUPAC नेम पाहिजे असेल लक्षात, ह्याचा IUPAC नेम काय येईल, तर या ठिकाणी जर आपण नंबरिंग दिली तर दिस इज 1 कार्बन, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन अँड फोर्थ कार्बन. सेकंड कार्बनला कोण आहे, क्लोरो, 2 क्लोरो, 1,3 क्लोरो ब्युटाडाईन, 1,3-ब्युटाडाईन. असं लिहू शकता तुम्ही, किंवा 2 क्लोरो ब्युटा 1,3-डाईन असं लिहिलं तरी चालते.
असं लिहिलं तरी चालते. याचं नाव काय येईल मग आयुपीएसी नेम? हा 1,3-ब्युटाडायनच आहे, आलं का लक्षात? 1,3-ब्युटाडायनचं स्ट्रक्चर CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, बरोबर. हा आहे 1,3-ब्युटाडायन. त्या 1,3-ब्युटाडायन मधला इथला H रिप्लेस बाय काय केला आपण? CH, बरोबर आहे. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2, दॅट इज द 1,3-ब्युटाडायन. ह्या 1,3-ब्युटाडायन मधला आपण इथला एक H हा सबस्टिट्यूट केलाय Cl ने, त्याची पोझिशन आहे सेकंड, म्हणून फक्त येईल 2 क्लोरो डॅश 1,3 ब्युटाडायन. दॅट इज द आयुपीएसी नेम ऑफ क्लोरोप्रीन. अँड धिस क्लोरोप्रीन polymerizes to form a polymer, and that polymer is called neoprene किंवा neoprene rubber. या ठिकाणी आपण रिॲक्शन मिळेल त्याची. क्लोरोप्रीन N मॉलिक्युल्स घ्यायचे त्याचे, CH2 डबल बॉन्ड CCl सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, N molecules of chloroprene. They undergo the process that is called polymerization, and it undergoes the polymerization rapidly in the presence of oxygen. लक्षात, हा लवकर पॉलिमराइज होतो इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर या ठिकाणी पॉलिमरायझेशनची रिॲक्शन होते आणि या ठिकाणी पॉलिमरायझेशन होऊन आपल्याला जो पॉलिमर मिळतो, या ठिकाणी स्ट्रक्चर पाहायचं CH2 सिंगल बॉन्ड CH, कारण या ठिकाणी डबल बॉन्ड आहे, त्या ठिकाणी काय येईल सिंगल बॉन्ड, आणि ह्या C आणि CH मध्ये काय येईल डबल बॉन्ड येईल, परत सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्डच्या ऐवजी काय येईल या ठिकाणी सिंगल बॉन्ड CH2. धिस युनिट रिपीट्स n टाइम. या ठिकाणी थोडंसं आपण शॉर्टमध्ये लिहूया त्याला. पॉलिमरायझेशन, it undergoes polymerization to form the polymer, and that polymer is CH2 CCl डबल बॉन्ड CH. या ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे, याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, याच्यामध्ये सिंगल बॉन्ड घ्यायचा. ह्यामध्ये CCH मध्ये सिंगल बॉन्ड आहे, या ठिकाणी डबल बॉन्ड घ्यायचा आहे, आणि परत CH आणि CH2 मध्ये डबल बॉन्ड आहे, त्या ठिकाणी सिंगल बॉन्ड घ्यायचा आहे. धिस युनिट रिपीट्स n टाइम्स. This is called neoprene. तर या ठिकाणी क्लोरोप्रीनचं पॉलिमरायझेशन होऊन आपल्याला जो पॉलिमर मिळतो दॅट इज कॉल्ड द निओप्रीन पॉलिमर. आता हा निओप्रीन पॉलिमर कसा आहे ह्याच्याबद्दल आपल्याला नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये माहिती दिलेली आहे बघा. धिस निओप्रीन इज पर्टिक्युलरली रेजिस्टंट टू पेट्रोलियम, व्हेजिटेबल ऑइल्स, लाईट ॲज वेल ॲज हीट. आता ह्या ही प्रॉपर्टी आपण लिहू शकतो प्रॉपर्टी म्हणून. निओप्रीनची प्रॉपर्टी काय? इट इज रेजिस्टंट टू पेट्रोलियम, इट इज रेजिस्टंट टू व्हेजिटेबल ऑइल, इट इज रेजिस्टंट टू लाईट, अँड इट इज रेजिस्टंट टू हीट. तर अशा ह्याच्या प्रॉपर्टीज असतील. त्यानंतर युजेसमध्ये, निओप्रीनच्या युजेसमध्ये, निओप्रीन इज यूज्ड इन मेकिंग होज पाईप्स फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसोलाईन अँड मेकिंग गॅस्केट्स. Second use, it is used for manufacturing insulator cables, jackets, belts for power transmission and conveying. लक्षात, पहिलं तुमच्या पुस्तकात काय दिले बघा, पहिलं प्रिपरेशन दिले निओप्रीनचं, आणि लगेच तुम्हाला व्हल्कनायझेशन ऑफ रबर, व्हल्कनायझेशन ऑफ निओप्रीनचे माहिती दिली. तर आपण अगोदर काय घेतलंय, निओप्रीन ह्याचं प्रिपरेशन कंप्लीट घ्यायचं आहे अगोदर. त्याचं मोनोमरचं नाव क्लोरोप्रीन, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं आयुपीएसी नेम, आणि नंतर क्लोरोप्रीनपासनं निओप्रीनचं पॉलिमरायझेशन रिॲक्शन कशा प्रकारे होती ती प्रिपरेशनची रिॲक्शन अगोदर लिहायची. नंतर त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज लिहायच्या निओप्रीनच्या, आणि नंतर त्याच्यानंतर युजेस, आणि त्याच्यानंतर आपण पॉईंट घेणार आहोत व्हल्कनायझेशन ऑफ निओप्रीन. लक्षात, तर पुस्तकामध्ये लगेच तुम्हाला व्हल्कनायझेशन ऑफ निओप्रीन दिलेलं आहे. तर तसं न घेता अगोदर पूर्ण निओप्रीनची माहिती घ्या, त्याचं मोनोमरचं नाव, त्याचं प्रिपरेशन, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे युजेस, आणि नंतर घेऊयात आपण राहिलेला जो भाग आहे दॅट इज
व्हल्कनायझेशन ऑफ निओप्रीन. तर हे लक्षात आलं निओप्रीनचं. मोनोमरचं नाव आहे. निओप्रीनच्या प्रिपरेशन करताना मोनोमरचं नाव घेतलं आपण क्लोरोप्रीन, त्याचं स्ट्रक्चर, IUPAC नेम आणि त्याची प्रिपरेशनची रिॲक्शन. आता हे N टाइम्स लिहायला विसरायचं नाही. क्लोरोप्रीनचे N मॉलिक्युल्स आणि हे निओप्रीनमध्ये हा मॉलिक्यूल किती टाइम्स रिपीट होतो? N टाइम्स. लक्षात. तर ही झाली पॉलिमरायझेशन रिॲक्शन फॉर द फॉर्मेशन ऑफ निओप्रीन. आणि नेक्स्ट पॉईंट जो आहे ह्याच्यातलाच राहिलेला भाग जो आहे लक्षात, तो आहे व्हल्कनायझेशन ऑफ निओप्रीन. व्हल्कनायझेशन ऑफ निओप्रीन. व्हल्कनायझेशन ऑफ निओप्रीन करताना निओप्रीनचे जे मॉलिक्युल्स घेतलेले आहेत बघा लक्षात. व्हल्कनायझेशन ऑफ निओप्रीन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. यामध्ये तुम्हाला पेज नंबर 330 वर एकदम पुस्तकात वरच्या साईडला पेज नंबर 333च्या एकदम वरच्या साईडला पॉलिमरायझेशन रिॲक्शन दिलेले आहे. क्लोरोप्रीनपासून निओप्रीनचं प्रिपरेशन आणि त्याच्या खाली लगेच तुम्हाला व्हल्कनायझेशन ऑफ निओप्रीनची रिॲक्शन दिलेली आहे पहा आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला ती रिॲक्शन लिहायची. पण व्हल्कनायझेशन ऑफ निओप्रीनमध्ये या ठिकाणी याचं जे स्ट्रक्चर आहे CH2 सिंगल बॉन्ड CCl डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. ह्याला सेकंड निओप्रीनचा मॉलिक्यूल अटॅच केलेला आहे. CH2 सिंगल बॉन्ड CCl डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. असे किती मॉलिक्युल्स घेतले? 2 मॉलिक्युल्स घेतलेले आहेत. या ठिकाणी ही चेन कंटिन्यू असेल इकडे आणि ही चेन या ठिकाणी कंटिन्यू असेल लक्षात. तर या ठिकाणी प्लस MgOचा एक मॉलिक्यूल ॲड केलेला आहे. या ठिकाणी असले आपण प्लस मॅग्नेशियम ऑक्साईड आणि हा CH2CCl डबल बॉन्ड CH CH2 हा इथपर्यंतचा एक मॉलिक्यूल आहे. CH2CCl डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 हा सेकंड मॉलिक्यूल आहे. आणि याच्यामध्ये काय ॲड होईल? मॅग्नेशियम ऑक्साईड. आणि याच्याच खाली आपल्याला परत रिॲक्शन लिहायची. हाच मॉलिक्यूल घ्यायचा आहे खाली CH2 CCl डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. परत ह्याला अटॅच असेल CH2 CCl डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. ही चेन का असेल या ठिकाणी? कंटिन्यू. या ठिकाणी दिस अंडरगोज द प्रोसेस दॅट इज कॉल्ड व्हल्कनायझेशन. या ठिकाणी बघा हा जो Cl आहे हा Cl आणि हा Cl चे 4 मॉलिक्युल्स. आता हे MgO मध्ये ह्या 2 रिंगला अटॅच करतो हा ऑक्सिजन आणि हा Mg बाहेर पडतो MgCl2 बरोबर. आणि परत हा MgCl2. तर या ठिकाणी रिंग कशी क्लोज होते बघा. या ठिकाणी CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 परत कार्बन डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. नंतर ह्याला अटॅच होईल सेकंड मॉलिक्यूल ऑक्सिजन. हा MgO मधला ऑक्सिजन जो ह्या कार्बनला काय करतो? अटॅच करतो CCl. हा कार्बन Cl अटॅच होईल. याला अटॅच होईल हा CH2 परत डबल बॉन्ड CH सॉरी या ठिकाणी सिंगल बॉन्ड येईल. Cl येणार नाही. या ठिकाणी C अटॅच होणार नाही. CH2C डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C. आणि ह्या 2 कार्बनला कोण अटॅच करेल? हा बघा हा
कार्बनला अटॅच Cl आणि ह्या कार्बनला अटॅच Cl, ह्यांना अटॅच कोण करेल? ऑक्सिजन. डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2. तर ही चेन या ठिकाणी कंटिन्यू असते. म्हणजे थोडक्यात बघा, CH2CCl डबल बॉन्ड CHCl2 असे किती मॉलिक्युल्स घेतलेत आपण? 2. परत CH2CCl डबल बॉन्ड CHCl2, खाली पण तसेच आपण 2 मॉलिक्युल्स घेतलेत. आले लक्षात? ह्या इथपर्यंतचा एक मॉलिक्यूल, हा सेकंड मॉलिक्यूल, हा इथपर्यंतचा एक मॉलिक्यूल, सेकंड मॉलिक्यूल. ह्या दोघांमध्ये कंबाईन कोण आहे? MgO. या ठिकाणी तुम्ही असे प्लस या ठिकाणी घेऊ शकता. लक्षात? ह्याच्यासोबत आणि ह्याच्यासोबत दोघांसोबत सुद्धा मॅग्नेशियम ऑक्साईड कंबाईन होणार. ह्या मॉलिक्यूल सोबत आणि वरच्या मॉलिक्यूल सोबत मॅग्नेशियम ऑक्साईडचा मॉलिक्यूल काय होणार? कंबाईन होणार. याच्यामध्ये Mg हा बाहेर पडेल आणि हा Cl2, MgCl2. आणि ह्या कार्बनला आणि ह्या कार्बनला कोणी अटॅच करेल? ऑक्सिजन. बघा, कार्बनला आणि कार्बनला कोणी अटॅच केले? ऑक्सिजनने. ह्या कार्बनला आणि इथल्या कार्बनला कोणी अटॅच करेल? ऑक्सिजन. MgO मधला हा ऑक्सिजन या ठिकाणी अटॅच करेल. बरोबर? तर अशी ही जी चेन तयार होईल, ही चेन कंटिन्यू असेल. म्हणजे असे हे आयसोप्रीनचे निओप्रीनचे युनिट्स. हा निओप्रीन आहे, बरोबर आहे? हा निओप्रीनचे हे जे युनिट्स आहेत ते काय होतील? मॅग्नेशियम ऑक्साईडच्या सहाय्याने किंवा मॅग्नेशियम ऑक्साईडमधल्या ऑक्सिजनच्या सहाय्याने यांच्यामध्ये अशी लिंकेज तयार होईल, COC लिंकेज. बरोबर? तर या ठिकाणी हा जो तयार होणारा निओप्रीन आहे, दॅट इज कॉल्ड व्हल्कानाइज्ड निओप्रीन. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड व्हल्कानायझेशन ऑफ निओप्रीन. या ठिकाणी तुम्हाला दिले, व्हल्कानायझेशन ऑफ निओप्रीन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. MgOच्या प्रेझेन्समध्ये हे काय होते? व्हल्कानायझेशनची प्रोसेस. द रिॲक्शन इन्व्हॉल्व कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फिगर 15.6b. ही 15.6b मध्ये तुम्हाला ही प्रोसेस दाखवलेली आहे. तर या ठिकाणी व्हल्कानायझेशन ऑफ निओप्रीन या ठिकाणी आपण ही रिॲक्शन घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे नेक्स्ट पॉईंट, दॅट इज त्याच्यानंतरचा बघा पेज नंबर 333 वरचा पॉईंट नंबर 15.3.9, दॅट इज द विस्कस रेऑन. हा सुद्धा पॉईंट सिलेबसमधनं डिलीट झालेला आहे. त्याच्या नेक्स्ट पेजवर, दॅट इज पेज नंबर 334, 334 पेज नंबरवर फिगर नंबर 15.7 फॉर्मेशन ऑफ विस्कस रेऑन दिलेली आहे. ती सुद्धा रिॲक्शन आपल्याला घ्यायची नाही, कारण ती सिलेबसमधनं डिलीट झालेली रिॲक्शन आहे. पेज नंबर 333 वर, पेज नंबर 333 वर जो पॉईंट दिलेला आहे तुम्हाला, विस्कस रेऑन, विस्कोस रेऑन हा पॉईंट डिलीट झालेला आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 334 वर फिगर नंबर 15.7, दॅट इज फॉर्मेशन ऑफ विस्कस रेऑन. फॉर्मेशन, विस्कस रेऑनचं फॉर्मेशन हा सुद्धा भाग सिलेबसमधनं डिलीट झालेला आहे. त्याच्यानंतर 15.4 त्याच पेज नंबरवर, 334 पेज नंबरवर 15.4 वर मॉलिक्युलर मास आहे ना पॉईंट, मॉलिक्युलर मास अँड डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन ऑफ पॉलिमर्स हा सुद्धा भाग सिलेबसमधनं डिलीट झालेला आहे. लक्षात? हे असे हे जे पॉईंट्स आहेत हे सिलेबसमधनं डिलीट झालेले पॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पेज नंबर 335 वर एक प्रॉब्लेम दिलेला आहे. द क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन इज लो फॉर नायलॉन 6 while हाय फॉर पॉलिथिन एक्सप्लेन. तर ह्याच्यामध्ये सोल्युशन दिलेले आहे बघा. नायलॉन 6 इज अ पॉलिएमाइड पॉलिमर अँड हॅज स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. CONH लिंकेजेस याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि ह्या CONH लिंकेजमुळे लक्षात त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते. ऑन द अदर हँड पॉलिथिन चेन्स हॅव ओनली वीक वॉन्डरवॉल फोर्सेस. पण पॉलिमरमध्ये वीक वॉन्डरवॉल फोर्सेस प्रेझेंट असतात फक्त. बिकॉज ऑफ द स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस द क्रिटिकल DP ज्याला म्हणतो आपण डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन इज लोअर फॉर नायलॉन 6 दॅन द पॉलिथिन.
त्या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पॉईंट जो दिलेला आहे बघा 15.5, दॅट इज द बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, जो की आपला ऑलरेडी हा भाग जो आहे आपल्याला झालेला आहे. बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणजे काय ह्याची डेफिनेशन आपण घेतलेली आहे. त्याच्यामध्ये नॉन बायोडिग्रेडेबल अँड बायोडिग्रेडेबल असे दोन्ही पॉईंट्स आपले याच्या अगोदरच झालेले आहेत. त्याच्यामुळं तो भाग मी तुम्हाला जास्त शिकवणार नाही. त्याची डेफिनेशन आणि नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स ह्या दोघांची डेफिनेशन आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, त्यांचे एक्झाम्पल्स काय आहेत, हा भाग आपण या अगोदरच्या पिरियडमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळं तो पॉईंट मी रिपीट करत नाही. पण जे जे 2 बायोडिग्रेडेबल पॉलिमर्सचं आपल्याला प्रिपरेशन दिलेलं आहे पहा, ते प्रिपरेशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला जो पॉलिमर आहे दॅट इज PHBV आणि सेकंड पॉलिमर आहे दॅट इज नायलॉन टू नायलॉन 6 पॉलिमर. अशा 2 बायोडिग्रेडेबल पॉलिमर्सचं आपल्याला प्रिपरेशन घ्यायचं आहे आणि ते प्रिपरेशन आपण घेऊयात. ते प्रिपरेशन घेत असताना पण या ठिकाणी त्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा प्रिपरेशन घ्यायचं आहे दॅट इज द प्रिपरेशन ऑफ PHBV and that PHBV is called, PHBV चं नाव जे आहे लक्षात, त्या PHBV ला आपण काय म्हणतो, बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरेट कोपॉलिमर विथ बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. प्रिपरेशन ऑफ 15.5.1 हा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला दॅट इज PHBV. That is the example of biodegradable polymer. ह्याचं आपल्याला प्रिपरेशन घ्यायचं दॅट इज द कोपॉलिमर. हा पॉलिमर कसा आहे, कोपॉलिमर आहे. ह्याच्यामध्ये 2 मोनोमर्स आहेत. त्या मोनोमर्सची नावं पहा. मोनोमर फर्स्ट आहे बीटा हायड्रॉक्सी कार्बोक्सिलिक ॲसिड, बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड. पहिला मोनोमर आहे बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड, ब्युटॅरिक ॲसिड. आणि दुसरा मोनोमर आहे, त्याचं स्ट्रक्चर पाहिजे असेल तर बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिडचं स्ट्रक्चर OH CH CH3 CH2 COOH. आणि याचा IUPAC नेम पाहिजे असेल तर IUPAC नेम घेऊयात आपण. आणि सेकंड मोनोमर आहे बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ॲसिड, बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ॲसिड. त्याचं स्ट्रक्चर आहे OH CH CH2 CH3 CH2 COOH. याचे दोघांचे IUPAC नेम घेऊयात आपण. हा कार्बन नंबर फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. लक्षात. तर तिसऱ्या कार्बनला काय आहे, थर्ड कार्बनला. आता या ठिकाणी बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड हे त्याचं कॉमन नेम आहे. हा अल्फा कार्बन, अल्फा आणि हा बीटा कार्बन, बरोबर आहे. बीटा कार्बनला काय अटॅच आहे, OH ग्रुप, दॅट इज हायड्रॉक्सी ग्रुप, देअरफॉर इट इज कॉल्ड बीटा हायड्रॉक्सी. आणि टोटल चेनमध्ये 4 कार्बन आहेत. 4 कार्बनवाल्या कार्बोक्सिलिक ॲसिडला म्हणतो आपण ब्युटॅरिक ॲसिड. हे त्याचं कॉमन नेम झालं. IUPAC नेम काय येईल, 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉइक ॲसिड, 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉइक ॲसिड. त्याचं काय असेल IUPAC नेम. तसंच या ठिकाणी बघा COH ग्रुप ह्या कार्बनला जोडलेला आहे. अल्फा कार्बन हा बीटा कार्बन, बीटा कार्बनला OH जोडला आहे म्हणून बीटा हायड्रॉक्सी. आणि टोटल कार्बन 5 आहेत, 1 2 3 4 5. 5 कार्बनवाल्या कार्बोक्सिलिक ॲसिडला म्हणतो आपण व्हॅलेरिक ॲसिड. जर आपल्याला ह्याचा IUPAC नेम पाहिजे असेल तर परत हा कार्बन फर्स्ट, सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा फिफ्थ कार्बन, बरोबर.
त्याच्यामध्ये परत नाव काय येईल ह्याचं, IUPAC नेम येईल 3-हायड्रॉक्सी पेंटॅनॉइक ॲसिड. 5 कार्बन आहेत ना, म्हणून नाव येईल पेंटॅनॉइक ॲसिड. 3-हायड्रॉक्सी पेंटॅनॉइक ॲसिड हे त्याचं IUPAC नेम आहे. लक्षात, असे हे 2 मोनोमर्स आहेत, बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड आणि बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ॲसिड. त्यांचे स्ट्रक्चर्स आणि त्यांचे IUPAC नेम या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्या ठिकाणी लिहून घ्यायचे. 2 मोनोमर्स आहेत, त्या 2 मोनोमर्सची नावं, कॉमन नेम्स, त्यांची IUPAC नेम्स आणि त्यांची स्ट्रक्चर्स. जेव्हा आपण PHBV हा पॉलिमर तयार करतो, लक्षात, त्या PHBV पॉलिमर इट इज द को पॉलिमर आहे. त्याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. तुम्हाला दिलेले PHBV इज अ को पॉलिमर ऑफ 2 बायफंक्शनल बीटा हायड्रॉक्सी कार्बोक्सिलिक ॲसिड. 2 फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यात, एक OH आहे आणि दुसरा COH आहे. म्हणून याला म्हणले जे 2 मोनोमर्स आहेत ते दोन्ही मोनोमर्स हे बायफंक्शनल मोनोमर्स आहेत, कारण त्यांच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत. एक आहे COOH आणि दुसरा आहे OH. COH आणि OH ह्याच्यामध्ये पहा, COH आणि OH. म्हणून त्याला म्हणले इट इज अ को पॉलिमर ऑफ 2 बायफंक्शनल बीटा हायड्रॉक्सी कार्बोक्सिलिक ॲसिड and that are beta hydroxy butyric acid and beta hydroxy valeric acid. Hydroxyl group is one of the monomer forms ester link by reacting with carboxyl group of the other. ह्याच्यामध्ये एका मोनोमर मधला OH ग्रुप हा दुसऱ्या मोनोमर मधल्या COH ग्रुप सोबत कंबाईन होऊन काय करतो, इस्टर लिंकेजेस तयार करतो. तर हा जो PHBV आहे हा अलिफॅटिक पॉलिएस्टर पॉलिमर आहे. अँड द नेम ऑफ दॅट पॉलिमर इज पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरेट CO ला म्हणतो आपण को पॉलिमर विथ बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. आणि धिस पॉलिमर इज डिग्रेडेड बाय द or it is degraded to the microbes, or it is degraded by the microbes in the environment. ह्याचं डिग्रेडेशन होऊ शकते, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, इज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. ह्याचं डिग्रेडेशन होते म्हणून आपण ह्याला काय म्हणणार, बायोडिग्रेडेबल पॉलिमर. तर ह्या PHBVचं जर तुम्हाला लॉंग फॉर्म पाहिजे असेल तर ते काय आहे, पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरेट कोपॉलिमर with बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. याच्यामध्ये बघा, हा PH आणि हा B आणि हा फी. याचं लॉंग फॉर्म जे आहे पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरेट कोपॉलिमर विथ बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. अच्छा, तर असं ह्याचं नाव आहे, त्यालाच म्हणतो आपण PHB फी. दॅट पॉलिमर इज कॉल्ड PHB फी. हा पॉलीमधला P, हायड्रॉक्सी मधला H, ब्युटॅरेट मधला B आणि व्हॅलेरेट मधला फी. तर असं ह्याचं नाव आलेलं आहे PHBV. तर आपण ह्याचं पॉलिमरायझेशन रिॲक्शन घेऊयात. फॉर्मेशन ऑफ PHBVचं रिॲक्शन. फॉर्मेशन ऑफ PHBV याची रिॲक्शन जी आहे केमिकल रिॲक्शन, ही रिॲक्शन घेऊयात आपण. N molecules of HO CH CH3 CH2 COOH plus N molecules of HO CH CH2 CH3 CH2 COOH, that is beta
हायड्रॉक्सी ब्यूटॅरेट, and this is beta hydroxy valerate. दोन monomers, they undergo the reaction that is called polymerization and form the polymer that is called PHBV. त्या ठिकाणी या साईडचा हा H आणि ह्याचा OH, बीटा हायड्रॉक्सी ब्युटारेट मधला H आणि COH ग्रुप मधला OH. त्याच्यानंतर ह्या बीटा हायड्रॉक्सी ग्रुप मधला H आणि ह्याच्यामधला COOH मधला OH ग्रुप. त्या ठिकाणी शिल्लक काय राहतो? ऑक्सिजन. बरोबर आहे. ह्याला अटॅच आहे CH3, त्याला अटॅच आहे CH2. त्याच्यानंतर CO, तर तुम्ही C डबल बॉन्ड O ह्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकता. C डबल बॉन्ड O, लक्षात इथला C डबल बॉन्ड O आणि इथला O, याला अटॅच आहे, हा ऑक्सिजनला अटॅच आहे CH, त्याला अटॅच आहे CH2, CH3, ह्या CHला अटॅच आहे CH2 आणि इथला C डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O फक्त, कारण OH ग्रुप मधला COH मधला OH ग्रुप काल झाला ऑलरेडी या ठिकाणी बाहेर पडलेला आहे. तर ही जी चेन आहे किती टाइम्स रिपीट येणार आहे? N टाइम्स. लक्षात आली का रिएक्शन? पहा, ह्या बीटा हायड्रॉक्सी ब्युटारेट मधला H म्हणजे शिल्लक आहे इथं O, याला अटॅच आहे CH, CH3, CH2. त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O, आपण असं स्ट्रक्चर फॉर्म दिलेले C डबल बॉन्ड O, इथला OH गेलेला आहे. हा कंबाईन कशाला होईल? डायरेक्ट ऑक्सिजनला. ह्या ओला अटॅच आहे CH, त्याला अटॅच आहे CH2, CH3, CH2, C डबल बॉन्ड O. इथला H आणि इथला OH, या ठिकाणचा OH आणि इथला H म्हणजे N नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स यामधनं बाहेर पडतात. And this undergoes the polymerization reaction to form the polymer, and that polymer is called PHBV polymer. This is the first example of PHBV polymer, that is the preparation of PHBV. त्याच्या दोन मोनोमर्सची नावं आणि त्या मोनोमर्सचं पॉलिमरायझेशन रिॲक्शन. तर ह्याच्यामध्ये ज्या लिंकेजेस प्रेझेंट असतात, इट इज अ को पॉलिमर. हे एक लक्षात ठेवा. PHBV हा काय आहे? इट इज अ को पॉलिमर. म्हणजे कोणती रिॲक्शन होते इथं? को पॉलिमरायझेशनची रिॲक्शन होते. अँड धिस पॉलिमर कंटेन्स ईस्टर लिंकेजेस. या पॉलिमरमध्ये कोणत्या लिंकेजेस असतात? ईस्टर लिंकेजेस प्रेझेंट आहे. ही लिंकेज C डबल बॉन्ड O लिंकेज, दॅट इज कॉल्ड ईस्टर लिंकेज, याच्यामध्ये प्रेझेंट असते. तर हे झालं पहिलं एक्झाम्पल जे आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमरमधलं पहिलं एक्झाम्पल, त्याचं प्रिपरेशन. लक्षात रिएक्शन. त्याच्यानंतर घेऊयात आपण सेकंड प्रिपरेशन. त्या सेकंड प्रिपरेशनमध्ये आपल्याला घ्यायचे प्रिपरेशन नायलॉन टू नायलॉन 6 पॉलिमर. नायलॉन टू नायलॉन 6 polymer, that is the second example of biodegradable polymer. आता याच्यामध्ये याची मोनोमर्स जी आहेत, मोनोमर्सची नावं घेऊयात आपण अगोदर. मोनोमर्समध्ये फर्स्ट मोनोमर आहे ग्लायसिन आणि सेकंड मोनोमर आहे ओमेगा अमायनो कॅप्रोइक ॲसिड. ओमेगा अमायनो कॅप्रोइक ॲसिड. या ठिकाणी तुम्हाला
ओमेगाचा सिम्बॉल जो आहे बघा असा दिलेला आहे. असा लिहा किंवा असा लिहा काही फरक पडत नाही. ओमेगा अमायनो कॅप्रोइक ॲसिड असं लिहिलं तरी चालते. ओमेगा अमायनो कॅप्रोइक ॲसिड किंवा असं लिहा या ठिकाणी ओमेगा अमायनो कॅप्रोइक ॲसिड. तर असे हे 2 मोनोमर्स आहेत. ह्या 2 मोनोमरपासनं त्या ग्लायसिनचा फॉर्म्युला या ठिकाणी येईल पहा. COOH CH2NH2 COOH CH2NH2 आणि ओमेगा अमायनो कॅप्रोइक ॲसिडचा फॉर्म्युला येईल COOH CH2 5 times NH2. CH2 हा ग्रुप किती टाइम्स रिपीट आहे 5 टाइम्स. COOH CH2 5 times NH2, that is omega amino caproic acid. And this polymer, it is the example of biodegradable polymer, and this polymer contains the polyamide linkage. त्याच्यामध्ये कोणते लिंकेज असतात? पॉलीअमाइड किंवा अमाइड लिंकेज म्हणा. this polymer contain the amide linkage, that is CONH linkage. कोणती लिंकेज असते याच्यामध्ये? CONH लिंकेज. याच्या अगोदरच्या PHBV पॉलिमरमध्ये कोणती लिंकेज असते? ईस्टर लिंकेज. अच्छा, तर ह्याची रिॲक्शन तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली नाही, तर ती रिॲक्शन लिहून घ्यायची या ठिकाणी. 2 मोनोमर्स आहेत, एक आहे ग्लायसिन आणि दुसरा आहे ओमेगा अमायनो कॅप्रोइक ॲसिड. फॉर्म्युला या ठिकाणी COH CH2NH2, या ठिकाणी COH CH2 5 times NH2. ह्या पॉलिमरमध्ये कोणती लिंकेज प्रेझेंट असते? अमाइड लिंकेज. बघा या ठिकाणी नायलॉन टू नायलॉन 6 पॉलिमर ह्याला नाव का दिलेलं आहे? पहिला मोनोमर जो आहे ग्लायसिन, याच्यामध्ये कार्बनची संख्या किती आहे पहा, 1 आणि 2. कार्बन किती आहे त्यामध्ये? 2 कार्बन आहे. आणि ओमेगा अमायनो कॅप्रोइक ॲसिडमध्ये कार्बन किती आहे? त्या ठिकाणी हा 1 आणि हा 5 कार्बन. CH2 ग्रुप किती टाइम्स आहेत? 5 टाइम्स. तर हे 5 कार्बन आणि हा 6वा कार्बन. तर कार्बन किती त्यामध्ये? 6. पहिल्या मोनोमरमध्ये कार्बनची संख्या आहे 2, दुसऱ्या मोनोमरमध्ये कार्बनची संख्या आहे 6. म्हणून ह्या पॉलिमरला नाव दिले नायलॉन टू नायलॉन 6. पहिल्या पॉलिमरमध्ये कार्बनची संख्या 2, दुसऱ्या पॉलिमरमध्ये कार्बनची संख्या 6. लक्षात. म्हणून ह्या पॉलिमरला नाव दिलेलं आहे नायलॉन टू नायलॉन 6 पॉलिमर. दॅट इज द सेकंड एक्झाम्पल ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. तर या ठिकाणी आपण ह्याची रिॲक्शन लिहूयात प्रिपरेशनची. हाऊ दॅट पॉलिमर इज फॉर्म. त्या रिॲक्शन तुम्हाला पुस्तकात दिलेली नाही, तर त्या ठिकाणी रिॲक्शन लिहून घ्या. ह्या नायलॉन टू नायलॉन 6 पॉलिमरची N मॉलिक्युल्स ऑफ COOH, ह्याला उलटं लिहित आपण COH ग्रुपला CH2NH प्लस N मॉलिक्युल्स ऑफ COOH CH2 5 times NH2. That is the glycine, and this is omega amino caproic acid. त्याला कॅप्रोइक ॲसिड का म्हणतात? कारण याच्यामध्ये टोटल 6 कार्बन आहेत, बरोबर आहे. 6 कार्बनवाल्या ॲसिडला काय म्हणतो आपण? कॅप्रोइक ॲसिड. इट अंडरगोज द प्रोसेस दॅट इज कॉल्ड पॉलिमरायझेशन. तर या ठिकाणी बघा परत हा COH ग्रुपमधला OH आणि NH2 मधला H, त्याच्यानंतर NH2 मधला H आणि COH ग्रुपमधला OH असे N मॉलिक्युल्स ऑफ वॉटर करतात, एलिमिनेट होतात. मग या ठिकाणी शिल्लक काय राहील? शिल्लक राहिलेला भाग आपण लिहून टाकू. OH गेला, C डबल बॉन्ड O, बरोबर आहे. ह्याला अटॅच असेल CH2. या ठिकाणी एक H जाणार आहे, तर एक NH शिल्लक असेल NH. त्याच्यानंतर यातला राहिलेला C डबल बॉन्ड O, त्याला अटॅच असेल CH2 5 टाइम्स आणि NH.
हे युनिट किती टाइम्स रिपीट होईल? दिस युनिट रिपीट्स n टाइम्स. लक्षात आली रिॲक्शन? हा C डबल बॉन्ड O शिल्लक असलेला इथं हा CH2, त्याच्यातला H एक H आणि इथला OH वॉटर मॉलिक्युलर युनिट होईल, तर राहील NH. परत C डबल बॉन्ड O CH2 5 टाइम्स नंतर NH. दिस युनिट रिपीट्स n टाइम and this polymer is called nylon to nylon 6 polymer. nylon to nylon 6 polymer. हे प्रिपरेशन तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं नाही. तर या ठिकाणी बघा ही लिंकेज कोणती आहे? CONH लिंकेज, दॅट इज कॉल्ड अमाइड लिंकेज. अशा CONH लिंकेज n टाइम्स यामध्ये प्रेझेंट असतात. देअरफॉर इट इज द एक्झाम्पल ऑफ पॉलीअमाइड पॉलिमर. नायलॉन टू नायलॉन 6 ला काय म्हणले? इट इज द पॉलीअमाइड पॉलिमर कोपॉलिमर ऑफ 2 अमायनो ॲसिड्स. वरचा जो पॉलिमर होता त्याच्यामध्ये बायफंक्शनल ग्रुप्स प्रेझेंट होते COH आणि OH. त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप हा सुद्धा बायफंक्शनलच ग्रुप पॉलिमर आहे. सॉरी बायफंक्शनल ग्रुप प्रेझेंट असणारा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असणारा हा पॉलिमर आहे. एक आहे COH आणि दुसरा आहे NH2 ग्रुप. And this is also the example of copolymer, and it is copolymer of 2 amino acids, that is glycine and omega amino caproic acid. तर ही रिॲक्शन तुम्ही लिहून घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये रिॲक्शन दिलेली नाही. दिस इज द प्रिपरेशन ऑफ नायलॉन टू नायलॉन 6 पॉलिमर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला शेवटच्या पेजवर पहा, पेज नंबर 336 वर पॉइंट नंबर 15.6, दॅट इज द कमर्शियली इम्पॉर्टंट पॉलिमर्स. हा पॉइंट दिलेला आहे. तर ह्या कमर्शियली इम्पॉर्टंट पॉलिमर्सचा जो पॉइंट आहे लक्षात, तर ह्या पिरियडमध्ये घेण्याच्या ऐवजी आपण ह्याच्या नेक्स्ट पिरियडमध्ये हा भाग घेऊयात. पेज नंबर 336 वरचा पॉइंट नंबर 15.6.